अतींद्रिय ज्ञान आणि मनाची शक्ती. मानवाच्या मनामध्ये अपार शक्ती दडलेली आहे. आपण सामान्यतः जगाचा अनुभव आपल्या 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून घेतो: डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. परंतु काही वेळा असे अनुभव येतात जे या 5 ज्ञानेंद्रियांपलीकडचे असतात. यालाच म्हणजेच एक्स्ट्रासेन्सरी परसेप्शन, अतींद्रिय ज्ञान असे म्हणतात. आजच्या काळात अनेक संशोधनांमुळे हे मान्य केले गेले आहे की माणसाला माहिती मिळवण्यासाठी केवळ 5 ज्ञानेंद्रियांवर अवलंबून राहावे लागत नाही. काही माहिती अशीही असते जी भूतकाळातील, वर्तमानातील किंवा भविष्यातील असू शकते आणि ती वेळ किंवा अंतर यांच्या मर्यादांमध्ये अडकलेली नसते. म्हणजेच मनाची ही क्षमता वेळ आणि जागेच्या पलीकडे जाऊ शकते. या संज्ञेचा अर्थ 5 ज्ञानेंद्रियांपलीकडील जाणीवा असा होतो. परंतु काही विचारवंतांना ही संज्ञा पूर्णपणे योग्य वाटत नाही. कारण एक्स्ट्रासेन्सरी म्हणजे इंद्रियांच्या बाहेर असे मानले जाते, पण प्रत्यक्षात ही एक वेगळी प्रकारची संवेदन प्रणाली असते जी आपल्या आतच असते. म्हणजेच आपण ज्या माहितीचा अनुभव घेतो ती पूर्णपणे बाहेरची नसून ती आपल्या मनाच्या एका वेगळ्या क्षमतेमुळे मिळते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर जे. बी. राईन यांनी ड्यूक युनिव्हर्सिटी येथे केलेल्या प्रयोगांमध्ये लोकांनी विशेष कार्ड्स ओळखण्याचे प्रयोग केले. या प्रयोगांमध्ये लोकांनी इतक्या अचूकतेने उत्तर दिले की ते केवळ योगायोग असू शकत नाही, हे स्पष्ट झाले. यावरून हे सिद्ध होते की माणसामध्ये काहीतरी वेगळी जाणीवेची क्षमता आहे. माइंड कंट्रोलच्या दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ माहिती जाणून घेण्यापुरते मर्यादित नाही. येथे मन फक्त माहिती ग्रहण करत नाही, तर ते जिथे माहिती आहे तिथे पोहोचते. म्हणजेच ही प्रक्रिया सक्रिय, ॲक्टिव्ह आहे, केवळ निष्क्रिय, पॅसिव्ह नाही. त्यामुळे परसेप्शन हा शब्द थोडासा मर्यादित वाटतो. यासाठी इफेक्टिव्ह सेन्सरी प्रोजेक्शन म्हणजेच प्रभावी संवेदन प्रक्षेपण हा शब्द अधिक योग्य मानला जातो. यातून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजते: मानवाचे मन हे अत्यंत शक्तिशाली आहे आणि त्याच्या क्षमतांचा आपण अजून पूर्णपणे उपयोग केलेला नाही. योग्य प्रशिक्षण आणि सराव केल्यास आपण या क्षमतांना विकसित करून अधिक सखोल पातळीवर जगाचा अनुभव घेऊ शकतो. शेवटी ही केवळ एक गूढ किंवा काल्पनिक गोष्ट नसून ती मानवी मनाच्या खोल क्षमतांचा एक भाग आहे. जर आपण याचा योग्य प्रकारे अभ्यास केला आणि सराव केला तर आपण आपल्या आयुष्यात नवीन दृष्टिकोन आणि अनुभव निर्माण करू शकतो.